मद निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती काय देऊ त्याची व्हावे उतराय देवी तो हा पाय जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवती काय द्यावे त्याची व्हावे उतराई देवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेणुवेची चित्ती तुका म्हणे वत्स धेणुवेची चित्ती तैसे मध्ये येते शिकावती तैसे मध्ये येते सांभाळती विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 38 आणि त्या दुसऱ्या दिवशी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली माझं भाग्य थोर समजतो त्यात आणखी आबा महाराजांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीला अनुसरून म्हणून आपला हा अभंग घेतलेला आहे काय देऊ काय सांगू आता संतांचे उपकार मध्ये निरंतर जागविती महायोग पिटे तटे भीमारत्यम वरकुंडलिक दाकुलिंगे समागत चित्तमानकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा पांडुरंग गरु प्रथम Ah
प्रसाद सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्वंती तुकाराम महाराज देवनिवशी असणारे जे कळस्थानी असणारे बंधनाच्या कळस्थानी असणारे शिष्य सद्गुरू तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आणि संतपराग हा संतपराग घेण्याचं कारण की आज आपल्या आबा महाराजांची पुण्यतिथी आणि गुरुचरित्र पारायण आणि दुसरा दिवस म्हणून संतपराग घेतला आज हा अभंग काय सांगू आता देवांचे उपकार म्हणजे निरंतर जागविती काय हा शब्द की तुकाराम म्हणला असा प्रश्न पडला की काय मी बोलू शकतो बोलण्यासाठी काहीच नाही कारण त्यांनी मला निरंतर जागवले निरंतर कुठं भजना मार्ग ज्ञान मार्गामध्ये मला नेहमी जागृत केले म्हणजे माझ्याकडे त्यांना काय हा शब्द म्हणजे उतराय काय करू हा शब्दच माझ्याकडे नाही असे तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या शब्दामध्ये तुकाराम म्हणतात काय देऊ त्याची व्हावी उतराई ठेवी पाहिजे जीव थोडा काय उतराय देणार उतराय देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही माझा जीव जर त्यांच्या पायावर ठेवला तर तो कमीच पडेल असे तुकाराम दुसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात सहज बोलणे हाच उपदेश करुणी सायास शिकवती सहज बोलत त्यांचा उपदेश होतो आणि ते सहज बोलून आपल्यासारख्या मूठ जणांना कळत नाही म्हणून ते परत सायास करून ते आपल्याला शिकवतात त्याच्या पुढे तुकाराम म्हणतात तुका म्हणे वस्त धेणू याची चित्ती तैशेमध्ये ते सांभाळायची काय जशी गाय आपल्या वासरात लक्ष ठेवून त्याचा सांभाळ करते तसं तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे धेणू वस्त चित्ती तैशेमध्ये ते सांभाळायची हा थोडक्यात अभंगाचा भावार्थ झाला आज ते गायामध्ये गुरुचरित्र वाचा घेतले तर त्यांच्या बाजूला आम्ही बसायचो तर ते असे बोट फिरवायचे बोट आणि ते वाचत त्यांना वाचा येत नव्हतं आज पुढे तर त्यांच्या पूर्वजनांना संचित होत आणि तो ठेवा देह पुजवण्याशिवाय फक्त बीज होत नाही तयार पहिले देह पुजवून द्यावा लागतो जसं निवृत्ती महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना आई वडिलांना त्यांच्या देहाची प्राची घ्यावं लागलं आणि नंतर त्यांची कीर्ती वाढली लहान लहान मुले त्यांना सुद्धा वनवास भोगावं लागले अवतार देवाचे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती होता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सोपाने तो ब्रह्मा झाला भक्ता आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दाशी आणि लगे पाहिजे मग आता तुकाराम महाराज कोण होते तुकाराम महाराजांना काय सांगतो संतांचे उपकार तुकाराम महाराज कोण होते रामेश्वर भट्ट दूता Hare
झाले पण पुढं कोण आहे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हायचे म्हणते ज्ञानदेव तुम्हायचे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेवाचे तुम्हा मग पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पाय बळी किती लांजाळे तुकाराम महाराज त्यांच्या पायाची वांजले इतके लहान झाले त्यांनी लहानपण घेतलं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा जेव्हा तुम्ही लहानपण घेणार ते तुम्हाला मुंगीचं साखरच खाते तसं तुम्हाला मिळणार पुन्हा संतांनी आज आनंद महाराजांनी आज हा जे ठेवा करून ठेवला अजून सुद्धा डोळ्याचं पाणी वाचव आज त्यांनी इथे काया झिजवली 2 तप पूर्ण केली आणि तुमचे स्वाधीन करून दिलं जसं विठ्ठल पंतांनी देहार्पण केला आणि त्या लहान मुलांना तो ठेवा ठेवून गेला तर त्या लहान मुलांच्या अपेक्षा तशी आपण आता आपल्याला 38 वर्ष लागली पण त्याच्यानंतर हे मंदिर तयार झालं आज तुमच्या गावाच्या सगळ्या हे जे मनामध्ये आलं प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली ती का झाली पवित्र ते फूल पावन तो देश 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 हे हरिचे दास जन्म घेती हे हरिचे दास जन्म घेती हे हरिचे दास जन्म घेती पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती तेथे हरीचे दास जन्म घेती त्यांच्या ठेव्यामुळे तुमचा हा भाग पवित्र झाला काय झालं तुमच्या इथं कशामुळे झालं त्यांनी तो ठेवा ठेवला काय ठेवला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला म्हणजे तुम्हाला तुम्ही जमिनीमध्ये करायला गेला किंवा घर बांधायला गेला आपल्या बापाची पेन्शन नाही लगेच खाल्ले काढले की वर आलं तो पहिला ठेवा पुरावा लागतो किंवा खर्च करावा लागतात तेव्हा तो ठेवा आपल्याकडे येतो तसं त्यांनी करून ठेवलं त्यांनी हे झिजवला त्यांनी काया झिजवली जशी त्या मोठ्या संतांनी झिजवली सांगा हे सगळे संत होऊन गेले त्या सगळ्या तुका संतांना म्हणे काया करील कुरवंडी तुका 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 म्हणे काया ओवाळणे सांडी मस्तक हे ओवाळणे सांडी मस्तक हे ओवाळणे सांडी मस्तक हे ओवाळणे सांडी मस्तक हे कोरबंदी केली आणि मोहनीने प्राप्त झालं तुकाराम महाराष्ट्रात वैकुंठाला गेले सगळं गेलं नाही काय झालं त्यांना तो पराकाष्ठा करावी लागली आता भंडारा कुणीकडे देहू कुणीकडे जाऊन आलो त्या गादी उभं राहिलो पहिल्या वर्षी लगेच म्हणलं गेलं पाहिजे आपल्याला त्यांनी काय पराकाष्ठा केली त्यांना कसं साध्य झालं आणि ती जिजाबाई आपली एक बी बाकी घेऊन जाणार नाही किती किलोमीटर अंतर ते भंडारा उघडतो सरांच्या घराकडे जाऊन गेलं म्हणजे भुया आहे भुयामध्ये आपल्याला दिवसा घ्यावं लागते तिथं ती बाय जातो ती जेवण करून
तुमची बाई रानात नाही तिचं आंब्यावर पाणी येत नाही ती बाई तिथे घेऊन होती आणि तुम्ही जिजाबाईला म्हणता जिजाबाई भांडकोरी होती आणि जिजाबाई भांडकोरी नाही जिजाबाईला देव भेटला जिजाबाई जेवण घेऊन जात असताना तो बाळाचा रूप घेऊन आला आणि जिजाबाईच्या बाळामध्ये काटा मोडला ना तुकाराम महाराजांना दर्शन झाले नाही ते जिजाबाईला दर्शन झालं काय केलं बाळ रूप घेऊन आला गुराख्याचं रूप घेऊन आला आणि काटा मोडला तो काटा काढायला आता जगाचा काटा काढतो तो काटा किती वेळ वाढेल असे ते संत होते आणि असे तुकाराम महाराज होते तुकाराम महाराजांना वरच वृक्षवल्ली वृक्षवल्ली आमासोयरी आता ते बक्षीस सुबर ते गात होते ना बक्षीचे बक्षीस असे धुंद होत होते असे तुकाराम महाराजच्या बाजूला होते सगळे बसत होते रानात ते पक्षी सुद्धा तुकाराम महाराजच्या बाजूला बसत होते आणि तुकाराम महाराजांना लिहिलेला गाता इंद्रायणीमध्ये या भटाने उडवला कोणीच त्रास दिला हे आधी त्यांनी सोचलं नंतर ते करून दाखवलं तिथं सुद्धा बाळ रूपामध्ये आला आणि 13 दिवसानंतर बायावर काय केल्या जळी दगडा सहित वाया तारी येल्या तैशालाया जळी दगडा सहित वाया तारी येल्या तैशालाया जळी दगडा सहित वाया तारी येल्या तैशालाया जळी दगडा सहित आपली भक्ती पुढे आज आपल्या मंडळामध्ये किती माणसं आहेत किती वर्ष झाली मग ह्या भूमीमध्ये एवढं तुम्हाला स्थान मिळाले जवळ आपल्याला तीर्थाला यायची गरज सुद्धा नाही इतकं जागृत आहे आम्ही कुठून उभं राहिलो 36 वर्षाच्या आम्हाला गणपती येत नव्हतं पण काय कळलं त्यांची कृपा झाली इथं ज्या वेळेला दत्तात्रय भाई आम्हाला पहिला विना दिला हा विना आमच्याकडे दिला एक विना घेतल्यानंतर असं मनामध्ये संकल्प आला देवा मोकळा विना दिलाय कधीतरी कशी तरी भोळी बापडी सेवा त्या गादीवर घेऊन माझ्याकडे एक सेवा करून घे आणि ती गेल्या वर्षी माझी इच्छा पूर्ण झाली आपण कीर्तन करणार मोठं कोणी नाही पण एक मिळाली सेवा सेवे लागे सेवक झालो लागलो तुमच्या चरणाला काय करायचं आपल्याला फक्त सेवाच करायची आणि सेवा करताना कशी करायची निस्वार्थ की मी सेवा करते मला काय ते मुलीच ना तुम्ही ज्या वेळेला सेवेचं किंवा मी हे केलं तुमचा मी आणि माझं जेव्हा तुमच्यामध्ये येणार त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जोर पडून आणि सेवा केल्या तुकाराम महाराजांनी सगळं जहार करतं घरातलं बाहेर काढून टाकलं काय केलं दान करून टाकलं आणि देवाची सेवा केली देव फुकट आला ना त्यांना कसा आला तो अनुष्ठान मांडलं 13 दिवस अनुष्ठान बायका पुरुषाला 13 दिवस उपास होती देवाला विचार पडला जर नाही होत कसं होईल त्या वया 13 दिवस कोरडे ठेवल्या मग महिषी पुत्रामुखे बोलवले सुतील चालवले भिंती वैसोनिया नोळ्यात महिन्यात सामान्य महिना संतांचा नेहमी हातीचा बोल होते नामदेवराय किती वर्षात त्यांचे जेवले नामदेवराय त्यातून पण किती दिवसाची पुण्य होती चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे उभे लावली जगी किती वर्ष किती तप केलं त्यांनी आम्ही एका जन्माला आलो की मागतोय आणि ते बी किती वर्षात काल सोबत केली आम्हाला मिळालं पाहिजे तसं नाही मिळणार तुम्हाला ते योग आला तर मिळणार पण ते तुझं संचित पूर्वच काय बहुत संस्कृताची जोडी म्हणून आवडली ती तुम्हाला हेच आवडायला आवडतं इथं कुणी हे सगळी कुठं तरी तुमच्या बहुत शुक्राची जोडी होती
कसं या तुम्ही असं नसं भाव आलो तुझ्या ठाई कृपा दृष्टीमध्ये मग तिकडे पाय पंढरी राही काय तुम्ही कसं या पण देवाच्या जर तुम्हाला आणलं कुठं जर तुमचा पाठीमागचा ठेवा होता काय तरी होतं पण तुम्ही इथं आला इतकं सोपं नाही इकडे पाय आले तरी वळती प्रारब्ध जोडी धन प्रारब्धाची वाढे मान तुम्ही प्रारब्ध जर असेल तर इथे येणार प्रारब्ध नसेल तर बाजूने गेट्या घालणार की आकाशातली हार कशी गेट्या घालती बिल्लाकडे बघत दाबून चित्त तिचं बिल्ला पैसे असत तसं तुमचं चित्त जेव्हा देवा पैसे लागेल ना तर देव तुमच्यामध्ये येणार कसा येणार तो नको ब्रह्मज्ञान आत्मस्तुती बाकी काय नको मग देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवान आपल्याला काय करायचे हा जन्म तुम्हाला कधी मिळाला 84 लक्ष्मी गुरु तुकाराम महाराजांनी पांगळेबाई मागणी केली दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण यावर होती हेच कारण दुर्लभ भेटी तुका पायी झाले दुष्टन विनवित तुका संता दोन्ही कर जोडोनी आणि म्हणून हा काय म्हणजे संत तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार तिथं मागणी केली काय मागणी केली घर जोडून विनंती करायचं काय सांगितलंय रोज काय झालं बांगोळ देव मला काय तिथं काय ते द्रौपदीचं हे पांगुळ झालो देवा नाही हातने पाय बैसलो सरळची नाही खेंडीचा कुंप काठी खुंड जरीने बाई आधार नाही कोणी मज बापन बाई जाते हो दान करा जाते पंढरपुरा हे तुम्ही संत वारकरी पंढरीच्या आणि शेवटच्या मध्ये विनंती केली तुकाराम महाराजांनी काय तुम्ही मला पंढरपूरला घेऊन जा ही मागणी त्याच्या पुढे तुकाराम महाराजांनी एका खांद्यामध्ये मागणी केली जे सर्वेक्षण होय माझा सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर राहिलो पाय डोळा म्हणता माझी ती मोकळी परदेशी कोणी नाही अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता दान देई भगवंता पोटी पोटी नाही कुणी निर्मी सज्जन संता ही मागणी काय कोण संतांची मागणी काय केली म्हणून सांगितलं काय आता मला तुला यावा काय काय हे काय देव उतराय काय माझ्याकडे नाहीच जीव दिला तरी उतराय करू शकत नाही असं त्याच्या पुढे तुम्हाला मला सांगितलं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने
सांगितलं कसं केलं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची काय बोली जे ऋषिकेचे संत जे करून गेले त्यांचे त्यांनी गाडून संतांचे मारले आड राणी भरले जग आता हे आड राणी जग भरलं हा म्हणून त्यांनी ठेवला आणि तो तुकाराम महाराज मिळाला आणि ते शरण गेले किती लहान झाले लहानपण देगा देवा मुली सापडल्या ऐरावत रत्न थोर त्याला अंकुशाचा मार म्हणजे इतकं लहानपण त्यांनी घेतलं म्हणून ते देवापर्यंत तुम्ही भक्ती मार्गात यायचं ना आपल्याला आपण काय करायचं एक तत्व म्हणा मग धडोरी म्हणा हरीशी करुणा एक तत्व मागायचं काय करायचं नाम ते तत्वाने घ्यायचे तत्व तुमचं बिघडलं किंवा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्षी वल्लभ दयाळू काय करायचे नेम कुठलाही नेम बघा तुम्ही आता उद्यापासून पाहिजे आम्ही याच आम्ही दगडातलीच माणसे पण आपले फक्त नेम अभ्यास करायचा आम्हाला बुद्धीच नाही हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची जरी उभा क्षण भरी देणे मुक्तीच्या दिल्या एक क्षण पण कधी त्या हत्तीला नकराने पकडला होता विहार करायला गेला होता त्याने कधीच देवाची पूजा केली नव्हती पण त्याने एकच हाक मारली देव जेवता उठला रुक्मिणी मात्र कुठे निघालाय कुणाची हाक आली नाही माझा शिव तिथं आला त्याने काय केलं होतं त्या विहार करायला गेला खाली नकराने धरलं होतं गळ्यामध्ये शिरला नकराने ओढून धरलं सोडत नव्हता त्याला मोठा पहाड परिवार होता बायका आणि पोरं मोठा राजाच म्हणल्यानंतर त्याचं कुटुंब मोठं होतं सगळ्यांनी ओढलं पण तू निघाला ते सगळे सोडून निघाले तिला म्हणतात आपल्याला कोण आहे शेवट कोणीच नसतं ना त्यावेळेला देवाचा दावा करतो माणूस आणि त्या त्याने दावा असा केला की बिंबीच्या देटा बसून देवाला हात मारली आणि तिथे कमळाचं फुल होतं कमळाचं सोडून घेतलं भिडकवून टाकलं देवाला धावणार आणि त्याला सोडवला नकराने बघितलं नकर म्हटलं काय करतोय म्हणून तू बघते माझा मी कोण आहे तुझं मुख पाहिले काकड्यामध्ये भक्तीच्या पोटीमध्ये द्रौपदी महाराज द्रौपद मुख बघितल्यानंतर देव भक्तीची या पोटी बोलतो काकड त्याला आहे ना ते तुझं मी मुख बघितलंय तर त्याला घेऊन निघाल तर मला घेऊन जावं लागेल घेऊन यावंच लागेल देवाला केला सुद्धा म्हणजे दुष्टा सुद्धा ते उच्चार करतो पण कधी पूर्ण त्याला व्हायचे तसं त्यांनी वाहून घेतलं आणि म्हणून तुकाराम माझी विनंती केली काय देऊ काय सांगायचा संतांचे उपकार निरंतर संतांचे उपकार मग हे त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांना शब्दच नाही इतकं संतांचे उपकार आहे एवढे उपकार आहेत की आपल्याकडे त्यांना सांगण्यासाठी काहीच नाही उतराव व्हायला आपला जीव जरी त्यांच्या पायात ठेवला ना तरी उतराय करू शकत नाही असं म्हणून त्यांनी सांगितलं काय उतराय हो काय उतराय करू शकत नाही संत संगतीचे काय सांगू शकतो आपला बाळके नाही ते साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलियुगी काय सांगितलं संत संगतीचे सुख म्हणजे हा सुख तिथलं सुख तुम्हाला कुठे बाहेर गेलं मिळेल का हे जे आता आपण बसलोय हे सुखच आहे ना तिथं कुठलंच पिछल्या आपल्या मनामध्ये नाही आपण बसलो ह्या देहाचा विसर पडला आपल्याला हाय कोणाच्या मनात काय आहे हे सुख कुठं शोधायचे सुख जबाबदार आणि दुःख पर्वत एवढे पण आपण जबाबदार कधी होतो थोडे होतो मंडपामध्ये तेवढंच तेवढीच अपेक्षा बाहेर गेली आपला डोंगर चालत काय डोंगर आपल्या माथ्यावर बसतो तेच दुःख आहे हे माझे ते काढायचे ते करायचे सगळं काय नेणार काही येणार नाही खिशात असलं तरी काढून ठेवणार पण हाव किती काय करून ठेवायचं साहेबांनी करून ठेवलं हे संपवला पण त्यांनी केलं आणि म्हणून आपल्याला मंडप मिळाला जसं कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली गीतोबनवरती जे पुन्हा तुमच्या सामान्य जनाला पुरवण्यासाठी लोकले ज्ञानाची घेते नेणे कोणी अवतार पांडुरंग नावं ठेवले त्यांनी म्हणून माऊलींचा अवतार तो अवतार सुखाचा आहे का
जी पराकाष्ठा केली आणि हे तुम्हाला त्यांना काय गरज होती हो एवढं करायची जन्म कशासाठी घेतलाय 22 वर्ष समाधी घेतली कुणी सांगितलं घ्यायला त्यांना कुणी सांगितलं समाधी घ्यायला पण ज्या कार्यासाठी जन्म घेतला ते कार्य संपलं तिथं त्यांनी समाधी घेतली काय करून ठेवलं तुमच्यासाठी ठेवा करून ठेवला आणि तो ठेवला म्हणजे आपला हा मंडप सजला काय झालं माऊलींनी ते तयार करून नसतं हरिपाठ ज्ञानेश्वरी चांगलं पासष्टी अमृत अनुभव हे जर त्यांनी करून ठेवलं असतं प्रेमंडप झाले असते का मग आपलं एक नशीब चांगलं की संतांच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून आपण मग सांगितलं पवित्र कुल पावन देशाची हरिदास जन्म घेतली आपण महाराष्ट्रामध्ये संत आहे बाहेर कुठेही संत नाही आणि त्या देशामध्ये आपला जन्म आहे राज्यामध्ये जन्म आहे म्हणजे आपण किती पुण्यवान आहे तुझा आहे तुझ्या पाशी बरी जागा चुकलाची सगळं आपल्या पाशी पण आपण थोडी जागा चुकली कुठली चुकली माया त्या मायेने आपल्याला बरोबर पडते आपण मायेमध्ये गुंतलो गेले आपल्याला ती माया सोडायची काय करायची म्हणजे संतांच्या मायेवर पडते म्हणून तुकाराम महाराज सांगितलं पहिले जन्मामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे Bye.
किंवा काय आता सांगू संतांच्या मध्ये निरंतर जागविती. आणि देवानं मानव जातीला 8-9 प्रकारच्या एक तुमच्यासाठी सुविधा करून ठेवलेल्या आहेत. कुठल्या? तर सूर्य उगवतो, तुम्हाला प्रकाश देतो, पाण्याचं बाष्पीभवन करतो आणि त्यातच पुन्हा वर आकाशामध्ये ते पुन्हा पाऊस पडतो. पुन्हा पावसाचं उदाहरण दिलेले, पाऊस पडतो, तुमच्या जमिनीला सुपीक बनवतो, पिकं तयार होतात. हे देवाने तुमच्या जीवनासाठी हे साधनं करून ठेवलेले. दुसरं साधन आहे वृक्ष सुद्धा तुम्हाला फळ फुलं हे खाण्यासाठी देतं. असे देवाने आपल्यासाठी प्रकार घडले. आपल्या मोठ्यामध्ये काय दिलेले ती सुद्धा तुमच्या दूध देते. त्याच्यामुळे तूप दही लोणी हे जिन्नस तुम्हाला मिळतात. हे कुणी करून ठेवले? देवानं. पण हे कशाचे आहे? तुमच्या शरीराच्या या कायासाठी दिलेले. ते तुकाराम महाराजांना मान्य नाही. हे तुकाराम महाराजांना ते मान्य नाही म्हणून तुकाराम मन काय म्हणतात म्हणून देवाने हे संत किती द्वार आहेत. तर देवाने जरी तुमच्या फोटो ठेवले असल्या तरी आत्मचिंतन किंवा तुम्हाला आत्म्याचं दर्शन आहे किंवा ज्ञानाची दृष्टी किंवा भक्ती मार्ग कसा करायचा हे तुम्हाला ह्या वस्तूतून नाही मिळणार. ह्या नाशिवंत हे जाणार सगळं आयुष्य पात्र सावध तसे हे तुमचं धन आहे ठेवलंय हे राहणार नाही. तुम्ही जरी किती आता उपयोग घेतला तर तेवढं पाठी माग तुमचा किंवा तुम्ही ज्याचा उपयोग घेणार आहे तुम्ही तुमचे पाय जरी म्हणलाय माझे तरी ते आपलं नाही. ते नाशिवंत तुमच्यामध्ये असणारे काय आपल्यामध्ये आत असणारे चिंतन चैतन्य तेच फक्त शाश्वत. हा देह नाशिवंत हृदयामध्ये रामो आस्था सर्व सुखाचा रामो का भ्रांती शिकामू विषयावरी तुमच्या हृदयामध्येच राहा. मला सांगा हे ज्या यातून बाहेर निघून जाणार त्याला आपण ह्या देहाला काय म्हणतो? आत्मा सकळांचा श्री हरी. तुमच्यामध्ये असणारा तो आहे. देहामध्ये असणारा हा आपला जो राम आहे तोच आहे. हा राम आहे तर तुमच्यामध्ये राम आहे. नाही तर आज का राम निघून गेला की तुमचा धाम झाला. काय झालं? तुमचं शरीर संपलं. ह्याला कोणी काय म्हणणार? आपण काय म्हणतो माणूस गेला की कुठेशी बॉडी आहे काय म्हणतो? माणूस म्हणत नाही झालं कुठं प्रेत आलं कुठं आले मड. आणि किती वेळ लागणार आहे हो? किती वेळ लागणार आहे? म्हणजे तुम्हाला घालवायला फक्त जायचीच बाकी आहे. म्हणजे किती प्रेम असू द्या किती प्रेम असलं तरी तास 2 तासाच्या पुढे तुम्हाला कोणी ठेवत नाही. म्हणून काय करायचे तर आपल्याला भगवंताचे नाव घ्यायचे. कसं यायचे नाव? आपण कसं नाव घ्यायचे? नाव कसं घ्यायचं आपण ते आपल्याला कळालं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई.
काय द्यावीची होळी उतराई ठेवितो बाई जीव थोडा. एक सिद्धांत सांगतो तुम्हाला. एक ऋषी साधू असा गावामध्ये फिरत राहा, मोठा साधू होता तो. आणि गावामध्ये रस्त्याच्या कडलं जे घर होतं आणि तिथे कसा तरुण पोरं राहत होता. आणि ते काय आता मला एकटाच आहे तर आपण इथे राहूया. तर त्याने तो मुक्काम केला. मुक्काम केला पण त्या एक मुलाला एक व्यसन होतं. त्याला व्यसन असं होतं की ते महाराजांना जर माहीत पडलं तर त्याला उपदेश करणार. त्याला जडून लागायचं. ते महाराजच्या हाती तिथेच राहायचं. आता ह्याला काय वाटलं की आपल्याला महाराजांनी ओळखलं, महाराजांच्या जात नाही त्याला आपल्याला महाराजांनी बरोबर ऐकलं म्हणजे आपले त्याला समजले. त्याने आपला अंदाज महाराजांना काय म्हणला, तुम्हाला काय उपदेश करायला भानगडीत पडू नका. तुला उपदेश काय करायला प्रश्नच नाही ना, तुझं चांगलं काय नाही म्हणला. पण तुम्ही ज्या मुक्कामी थांबला त्याला तुम्ही मला ब्रह्मज्ञान काहीतरी सांगणार. कारण प्रत्येक जण येतो रस्त्यावर त्याला माझ्या असल्यामुळे प्रत्येक जण मला बोधच करून जातो. मी काय त्यांच्या बापाची वस्तू करून खातोय का असं तू म्हणतो. पण मग झालं काय, मला एक वाईट सवय काय, मी आपू खातो. म्हणजे चांगलं आहे ना, हे हुशार होतो. आता याने गुण घालवायच्या. त्याने काय केलं, आपू खाणं चांगलं आहे ना, पण तू कशी खातो. म्हणजे मी कवा ध्यान वाटत कवा घेऊ, मला तसं नाही करायचं. नियमानं खायची. काय करायचं, एक नियम ठेव. आपण वाईट नाही, कुठली वस्तू वाईट नाही, तर त्याला नियम ठेव. तू किती खातो मला, मी पाव तवा खातो रोजची. चालते मला, काटा वजन काटा, वजन काटा करायचा आणि त्या नियमानं मी रोजची वापू खायची सांगितलं. पण आता त्यांनी वजन काटा आणला, पाव तवा आणला, ठेवलं, वजन केलं. पण म्हणला आपलंच आहे म्हणजे आपलं आपण झाकून खायचे. हे समाजाला कळलं नाही. आता काय करायचं, हे वजन बाजूला काय, त्याने खडू आणायला लावला आणि त्या वजनाचा खडू बनवला. आणि त्या खडूच्या वजनाचं आता मला ह्या वजनाचं थोडं आपू खायची. पण आपू खाल्ल्यावर काय करायचं, तर त्या खडून त्या फळावरती एक रेग शेंड्यापासून खालपर्यंत त्या खडून रेग ओढायची. आता खडून रेग ओढली तर खडू कमी झाला. खडून रेग ओढली, खडू कमी झाला. आता तो असं करायचं की ह्या खडूच्या मापाची वापू घ्यायची तू. मग जसं आता ते रोज करत गेल्यामुळे रोज खडू वाढायचा म्हणला की तू खडू कमी होत गेला. त्याच्या आपू कमी होत गेली. आपू कमी होत गेल्यानंतर तो खडू संपला. परिणाम असा झाला की त्याची ते आपण सुटूनच गेली. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सांगितले काय, सहज बोलणे ही तो उपदेश करुणी सायास. काय सायास केलं त्यांनी, काय सायास केलं त्यांनी, गुण गायवायच्या. विषय चांगले, वाईट विषय असताना तुला त्याला काय सांगितलं, काय वाईट नाही, पण घालावलं कसं, कुठेही त्याला नसता बिन माहितीने त्याच्यातून ते दोष काढून टाकला. आपण काय करतो, समोरून जर आला तो बघितला तर तो आणि कसा बिघडल हे आपल्याकडे. मग आपल्यामध्ये माणसामध्ये 4 प्रकार सांगितले. एक स्वार्थी, एक आपल्याला बी नाही दुसऱ्याला बी नाही, दुसरा दुसऱ्याचं बी आणि आपलं बी चालणारा, आणि तिसरा कुणाचंच नाही, एक देव आणि मी, चौथा. आता तुम्ही सांगा, पहिला आहे ते स्वार्थी, तुझं घर जाऊ दे पण माझी वांगी शिजली. काय, तुझं घर जाऊ दे वांगणार पण माझी वांगी शिजली पाहिजे. आता ते एक दिवसात प्रवास करताना एका पुढाऱ्याची मीटिंग होती, मोठी सभा भरली होती. आता त्या पुढाऱ्या सभेमध्ये काय, बिडी माचीस तंबाखू सगळं. या कीर्तनामध्ये तो विषय घेता येत नाही. तिथं तुम्हाला काही करता येणार नाही. त्या जागेत तंबाखू खाता येणार नाही, बिडी वाढता येणार नाही. पण तिथं पुढाऱ्यांचं त्यांना निवडून यायचं असतं. मग त्यांना काय कुणी काय त्यांनी पैसा भरवला असतो. आता ते या शेजारी एक माणूस बसला होता, त्याने सगळं दाढीवाला बसलो आणि ह्याला होती बिडीची सवय. आता बिडीची सवय म्हणल्यावर त्याच्याकडे होतं माचीस, त्याच्यामध्ये होती एकच काडी. आता एक काडी होती ती वडली, तिच्या लागली दाढीला. काय झालं, आता पुन्हा काडी नाही, आता तो लागला दाढी विजवाय. यो काय म्हणतो बिडीवाला, थांब मी दाढी विजू नको, माझी बिडी पिटू दे म्हणजे ह्याची दाढी जळू दे. काय
काय सांगितलं? माझी पिढी पडते तर मग तुझी जाळी विजव ना. जी ह्या कोण आहे? हस्वार्थी. आता आपलं बी साधलं पाहिजे आणि दुसऱ्या बी साधलं पाहिजे. म्हणजे तुमच्या करणार माझंही झालं पाहिजे आपल्या जीवनाबद्दल. आणि तिसरं असं आहे की तुझंही चांगलं नाही आणि माझं बी चांगलं नाही. काय? त्याचंही चांगलं नाही माझंही चांगलं नाही. मग त्याच्यामध्ये गुण काय असते? आपलं वाटलं तो बसला असा नाक्यावरती बसला होता. म्हणजे का बसलाय? मला माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे म्हणलं तुझी? की मी म्हणतोय तसं हे जर झालं आणि मला तुला काय त्याचा फायदा आहे? म्हणलं मी इथं बसलो. कुठं? जंगलामध्ये बसला होता तो. आणि तो बसला होता झाडाखाली. एक पशु पक्षी असते तिथं वाघशी असते आणि तो निवांत बसला होता. आणि एक शिकारी त्या रस्त्याने गेला. ते शिकारीचं गेल्यानंतर शिकारी म्हणजे हत्यार होती सगळी. ते शिकारीच्या जंगलात घ्या वाटत होतं. त्याला बघितलं म्हणलं एवढ्या जंगलामध्ये तू असं का बसलाय? म्हणलं ह्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. काय म्हणलं स्वार्थ आहे? की मला वाघानं खावं. काय म्हणलं तो? मला वाघानं खावं. आणि म्हणलं हे तुझा स्वार्थ कसा आहे? हे म्हणलं विशेषच आहे. 9 प्रकारे राहतो 10वा प्रकारे तुला मला वाघानं खावं तू सांगते. हे तुझा काय फायदा? म्हणलं माझा फायदा आहे ना. मी माणूस आहे. माझ्या रक्ताची सोय वाघाला जर चव लागली त्या गावातल्या लोकांची चव तो वाघ खायला जाय. म्हणजे स्वतः बी गेला आणि दुसऱ्याचे वाटून अशी नीती. म्हणून असा समाज आहे. आणि तो समाज असतोय त्यासाठी चौथा जीव तो फक्त देव आणि मी अशा अवस्थेत तो. आणि म्हणून तुम्हाला ते तिसऱ्या चरणामध्ये सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित कसं केलं त्यांनी? सहज त्यांना न करता आणि न समजता त्याला त्याचं व्यसन घालवलं. मग तुम्हाला दुसऱ्याला उपदेश करायचा आहे तर कसा करावा लागेल त्याला? सत्य साच करे नाम विठोबाचे बरे. कसं करावं लागेल? जे आपल्याला सत्य त्याला सांगायचंय तो त्याच्यातून कसा बाजूला निघून जाईल त्याला गोतेच नाही आणायचं. आपली वरती कशी सापाला दूध पाजल्यानंतर सापाचं काय होणार? आपण तेच टाळायची. आपल्याला काय करायचे? कुणाला दोष काढायचे नाही. त्याचा दोष जर तुम्हाला घालवायचा आहे तर त्याला न कळत गेला पाहिजे. त्याला तर कळलं पाहिजे आपल्यापेक्षा आलाय आणि आपल्याला नाव ठेवती निंदा करते. मुळीच नाही. दोष निंदा करणं सगळ्यात महापाप. ते करायचंच नाही. कारण त्याचं कर्म आहे. त्याचं तुम्ही काढायला गेला तो दोष आपल्याकडे. त्याचं बाप तुका म्हणे निंदकाचे घर असावे. का असावे? तुमचं जे काही कर्म असतं
ते निंदा करण्याच्या पाठीमागे एक ऋषी आणि असा रस्त्याने चालला होता. एक म्हातारी बाहेर निघाली. तिने म्हटलं सर ऋषी आलाय. तिने आपल्या जेवणाची तयारी केली. महाराजांना जेवण यायचं म्हणजे या जेवण महाराजांना घरात नेला. घरात नेला चपाती बाजूवर इकडे गेली. ती बाजूला म्हणजे आहे माझ्याकडे खीर तुला वाटलं तर संत महाराज कुठेतरी अन्नाचा माझा लाभ करावा निस्वार्थी पडा आणि तिच्याकडून खीर घेऊन आली. आता खीर घेऊन येत असताना योगायोगाने वर्ग आकाशातून गाडीनं साप पकडलं आणि ती अशी खीर घेऊन अशी वर्ण चालली होती आणि त्या गाडीनं साप पकडला. त्या सापाला एक होत होत्या त्याची ती राळ घालून ती विष त्या खिरीमध्ये पडली. त्या खिरीमध्ये पडल्यानंतर ते म्हातारी घेऊन आली. महाराजांना जेव्हा घेतला ते महाराज आता आपल्या गावातली चावडी बसणारी लोक मोकळी असतात. चौघजण बसली होती. त्यांचा विषय निघाला. वर्ग दरबार चालू होतं. हा महाराज मिळाला. ह्या मावशीला वाटलं जेव्हा गेलं त्या मावशीला वाटलं आपल्याकडून दान हो खीर दिली. गाडीचं बक्षीस आहे सापाला पकडायचं. सापाला त्रास झाला त्याने गाळ सुटली. तोच पुरावा घालवायचा किंवा दरबारात चाललं जायची. आता हे माणूस मिळालाय का हे पाप पुन्हा द्यायचं ते शोधायला पाठवते. त्यांचे गुप्तचर पाठवले खाली. पाठवल्यानंतर चावडी यायचं उघडल्यानंतर हे चालत होता. त्या म्हातारीने ना त्या महाराजचं गोठवं बघितलं म्हणून त्याला जेवाय घातला आणि जेवाय घालताना त्यांनी भीत घालून मारलं. त्यांना उचललं आणि त्याला असं पाप त्यांच्या माथ्यावर टाकलं आणि म्हणून ध्यानात ठेवायचं पुढे कुणाचंही नाही वाटलं तर दोन शब्द बोलून त्याला चांगल्या मार्गाला लावा. एखादा खड्यात जात असेल त्याला आडवा मागे घ्या. हा रस्ता चुकीचा आहे हा रस्ता चांगला आहे रस्त्याने जा. जे करणार दुसरं काय भक्ती पुढे करायची. पर पीडा तेच पाप आणि पर उपकार तेच पुण्य. पाप आणि पुण्य आहेच कुठं काय. ज्यावेळेला दुसऱ्या आत्म्याला त्रास होतो माझ्याकडून तुमचा जेव्हा आत्मा दुखवला जातो तेव्हा ते पाप घडलं जातं. आणि ज्यावेळेला तुम्हाला मी कुठलं सहकार्य करीन जेव्हा ते सहज म्हणतात मला काही वेळ आली आमच्या माणसाला मला याच्यातून तो दिवा तसं तो आत्म्यापासून करतो. जसं कामामध्ये काम काही म्हणा राम राम आणि कामामध्ये जेव्हा आपण राम म्हणतो त्यावेळेस ते देवापर्यंत पोचतं. का तर आपली बाकी सगळी वृत्ती घाताचं काम कामामध्ये असतं आणि आत्म्यातून जे निघतं ते देवापर्यंत. म्हणून सांगितलंय संतांनी कामामध्ये काम काही म्हणा राम तेवढं जरी म्हणला तरी तुम्ही देवापर्यंत जाणार. कारण एक वेळ नामस्मरण केलेला माणूस चौघांच्या खांदीवर यम चित्रगुप्त यम राजा यमाचा दूत आणि शंकर चौघांनी विष्णूपर्यंत गेला. ती कथा तुम्हाला सांगतो. भावभाव दोघं असतात. एक नास्तिक असतो आणि एक धार्मिक असतो. भागवत त्याने लावलं. मोठा महाराज आणला. 8 दिवस कार्यक्रम झाला. 8व्या दिवशी महाराजांनी सगळं घेतलं. सगळा कार्यक्रम चांगला झाला भागवत वगैरे. पण जाताना ज्याने कार्यक्रम केला त्याचा चेहरा पडलेला दिसला. म्हणून महाराजांनी विचारलं तुम्ही एवढं 8 दिवस अन्नदान केलं 8 दिवस पंक्ती उठवल्या भागवत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं आणि तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी तर तो संत होता त्याला कळत होतं. तुला काय नाही काय तुला नाही तुमच्या चेहऱ्यामध्ये एवढं कार्यक्रम तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. आम्ही जर तुमच्याकडे हे कार्यक्रम करून घेतला म्हणजे तुम्हाला तुमचे स्वास्थ्य मिळायला पाहिजे. चेहऱ्यावर तुमच्या दिसत नाही. त्यांनी सांगितलं काय एक खोड आहे माझा भाव आहे तू नास्तिक आहे तो सगळ्या गोष्टीला विरोध करू मग तू आहे तुला बाजूच्या खोलीमध्ये ती बघतोय. त्या महाराजांनी दरवाजा ढकलला तो आत होता. आतूनच म्हणला आता धुळी भरली बाकडी भरली तुमचं रस्ता झाला. ते म्हणला मी जाणार आहे पण एक वेळ फक्त तू राम म्हण. मला तसं मला सांगायचं नाही. राम मी म्हणत नसतो तिथं तो नाही म्हणा मी म्हणणारच नाही. काय म्हणतो तुला म्हणावं जागं मला जाव आता बास मला ते तुझा म्हणा तो बुवा जरा दंगली होता आणि ते असं कडकू होतं. दरवाजा ढकलला गेला धरलं छातीला म्हणला मन राम काय म्हणला त्याने भुईला पाडला घोडा बसला म्हणला मन तुला सोडणार नाही म्हणलं पाहिजे पर्याय नाही. तो राम म्हणला रामकृष्ण हरी एक वेळ म्हणला म्हणला तो सोडला. फक्त इथून पुढं याला विसर पाडायचं नाही आणि कुणाला दाब लावायचं नाही. संपला विषय मला जातो मी तू गेला निघून. काही काळानंतर ते योगायोगानं त्याचे दिवस संपले तो मेला आजारी पडला. पडल्यानंतर यमादूताला पण चित्रगुप्ताने संगत आहे कारण यादी करायला लागते ना. आपल्याला आपण जे बोलतो ना सगळी यादी तिथं तयार असते.
चित्रगुप्त आल्याशिवाय तुमचा निकाल लागत नाही. तुम्ही यमाचे दूत का विष्णूचे दूत? मग ते चित्रगुप्त आणि यमादूतीला आल्यानंतर चित्रगुप्तानं त्याचे एकच रामकृष्ण हरी आखी आयुष्याची यादी कोरी होती, फक्त एकच वेळ रामकृष्ण हरी गेलं होतं. हा दूत कुणाचा? विष्णूचा का तुमचा? म्हणजे शंकर नाव घेतो. आता यम दूत चित्रगुप्ता आणि यम राजा तिघा अगोदर शंकराकडे गेले. शंकर म्हणला मी नामस्मरण घेतो, पण एका नामाची किंमत मला सांगता येणार नाही. आपल्याला त्याला विष्णूकडे जावं लागेल. आता विष्णूकडे जायचे, पण ह्याला यायचं आहे ना. आपण योग मायने चौघे जाऊ शकतो, पण ह्याला त्यांनी पालखी बनवली आणि पालखीला चौघांनी खाता दिला आणि विष्णू कसे घेऊन गेले. विष्णूने ते बघितल्यानंतर विष्णू म्हणले काय? म्हणला याची यादीमध्ये एकच रामकृष्ण आहे. मग म्हणला ह्याची किंमत म्हणला तुम्हाला चौघांना खानाने हलवला आणि माझ्या पायापाशी आणलं. एवढं मोठं एका नामस्मरणाची किंमत आहे, म्हणजे तुम्हाला सहज देव होतो. त्याच्यामुळं एक वेळ नाव घेताना तुम्हाला होतो. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. गणना करताना कशी एक चौघांचा खाना मिळाला एकच वेळ, त्यांनी जबरदस्तीने घेतलं होतं, पण योग आला होता म्हणून ते निमित्त झालं जबरदस्तीने घेतलं. तसं तुकाराम महाराज शेवटच्या काळात सांगतात, तुका म्हणे वत्स देणुवेती चित्त दैशेमध्ये ते सांभाळत. कसे सांभाळतात? ज्या प्रमाणात गाय गोट्यातली रानात गेल्यानंतर चित्त कुठं असतं? वासराकडे असतं. गाडीचं चित्त कुठं असतं? त्याच्याकडे असतं. तसं संतांचं चित्त तुमचा यादी भक्त बनता किंवा संतांच्या चरणाला लागता, त्यावेळेला त्या संतांचं तुमच्याकडे चित्त असतं. त्या पद्धतीनं तुकाराम चौथ्या चरणामध्ये सांगतो. तुका म्हणे वत्स धेनुवेती Thank you.
विठोबार कुमारी काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर झाले. काय द्यावू त्या शिवाय उतराय ठेवी तो पाय जीव थोडा सहज बोलणे हिच उपदेश करुणी सायास चिकविती तुका म्हणे वस्तू येणविती चैश्य मध्येची संभाळीच ज्ञानेश्वर जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भैरवी लावणार आहे लावणार आहे का तुका म्हणे वाच धेनु वेची तुका म्हणे वाच धेनु
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय